नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे तांदळाची खीर। तांदळाची खीर बनवायला सुरुवात करूया। तांदळाची खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: काजू, मनुके, इलायची पावडर, बदाम हे सर्व मी बारीक वाटून घेतलं। काजू, बदाम, मनुके व इलायची पावडर मी सर्व बारीक वाटून घेतलं। गिलासभर दूध घेतलं पातेल्यामध्ये। रात्री मी तांदूळ भिजू घालायला ठेवले होते, ते मी मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट बनवून घेतली। पातेल्यामध्ये एक पळी तेल टाकलं, एक पळी तूप टाकलं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इलायची पावडर, मनुके तुपामध्ये भाजून घ्यायचे। त्याच्यामध्ये काजू, बदामाची पावडर टाकायची, व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं। तुपामध्ये व्यवस्थित भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तांदळाची पेस्ट केलेली सोडायची पातेल्यामध्ये। त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं। थोडंसं पाणी टाकून घ्यायचं। त्याला बुडातून हलवायचं, नाहीतर ते गिटी होतात त्याच्या। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये दूध टाकायचं। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। उकळी फुटेपर्यंत त्याला असं आपण हलवत राहायचं। खीर खायला सर्वांनाच आवडते। खीर पुरीसोबत खूप छान लागते। त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं। ही खीर उकळी आल्यानंतर आळते, त्याच्यामुळे घट्ट बनते। त्याच्यानंतर साखर टाकायची, व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं। याला छानपैकी उकळी येऊ द्यायची। ही खीर खायला खूप छान लागते। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तुम्हाला जर माझे नवीन व्हिडिओ बघायला आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ नक्की बनवेल। धन्यवाद।